मराठवाड्यामध्ये माणूस असो की शेती पुरानं कशालाही सोडलेलं नाहीये। झालेलं नुकसान कमी की काय आताच्या अतिवृष्टीनं पशुधनाचं सुद्धा जबर नुकसान केलंय। घरच्या गायी पुरामध्ये गमावलेल्यांच्या वेदनेचा टाहो तर कल्पनेच्या पलीकडचा आहे। दुधना नदीला आलेल्या पुरात शेतकऱ्याच्या गायीच मेल्या। आज घरात वाटीभर देखील दूध नाही किंवा दूध देणाऱ्या गायाच दगावल्या। भूम तालुक्यातील बेदरवाडी येथील घटना ही दुधना नदी आणि दुधना नदीचा हा जो परिसर आहे तो अक्षरशः तुम्ही बघू शकता की खरबडून गेलेला आहे। महापूर या नदीला आलेला आहे आणि यामध्ये या शेतकऱ्याच्या गाया दगावलेल्या आहेत, दूध देणाऱ्या गाया दगावल्यात। आपल्यासोबत ताई आहेत। मला सांगा ताई, नेमकी काय घटना घडली, कधी घटना घडली? रात्री संध्याकाळी 7 वाजता पाऊस चालू झाला होता। 7 ते 9 या सुमारास नदीला खूप मोठा पूर आला। गावातील सर्व तरुणांनी मिळून आम्हाला कॉल केले व आमच्याकडे आले, म्हणाले चला आपण तुमच्या जनावराकडे जाऊ। पण त्या नदीच्या पलीकडे येऊन तिकडून पाहिलं तर पलीकडे पाणी निम्या गावापर्यंत पाणी गेलेलं होतं, त्यामुळे अलीकडे येणं शक्यच नव्हतं। तिथूनच त्यांनी बॅटरी लावून बघितलं तर जनावरांचं हे शेड आमचं अख्खं पाण्याने भरलं होतं। आमचे फक्त वासरवरी तरंगत होते आणि जनावरांचे डोळे आम्हाला दिसत होते फक्त। त्यामुळे आम्ही घरी गेलो आणि रात्रभर काही सुद्धा करता आलं नाही आम्हाला। आता ते वासरं ओरडतात, आता वासरं ओरडतात। आता काय वेळ आली, आत्महत्येचीच वेळ आली। आता शासनाने लवकर आमच्याकडे लक्ष द्यावं। आमची एक गाय वाहून गेली, एक मेली, बैल मेलाय। त्याची इथं किती शेती आहे तुम्हाला? आम्हाला 2 एकर शेती आहे। टिबेल सोयाबीन वाहून गेलंय सगळं। नक्कीच आपण बघितलं तर मोलमजुरी करून केवळ 2 एकर शेतीवरती हे उपजीविका भागवत होते वनवे कुटुंबीय। आता त्यांच्या ज्या गायीच्या दुधावरती त्यांना घरदाराला पैसे उत्पन्न येत होतं त्याच गायी अक्षरशः मरून गेल्यात, दगावल्यात। त्यांची वासरं मात्र जिवंत आहेत। अक्षरशः हृदयद्रावक घटना ही भूम तालुक्यातल्या बेदरवाडीतली आहे। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, बेदरवाडी, धाराशिव।